कोण्या एकाचे नसून ते रयतेचे राज्य आहे आणि या रयतेच्या राज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे मावळे हे स्वराज्याचे खरे आधारस्तंभ होते. मावळे म्हणजे केवळ सैनिक नाही, तर ज्याच्या मनात स्वराज्याबद्दल प्रेम आणि महाराजांबद्दल अढळ निष्ठा होती तो प्रत्येक माणूस म्हणजे मावळा, मग तो कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा. महाराजांच्या मावळ्यांनी निष्ठेची अशी उदाहरणे दिली आहेत जी जगाच्या इतिहासात कुठेही सापडणार नाही. जोपर्यंत महाराज विशाळगडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पावनखिंड सोडणार नाही असा शब्द देणारे बाजी प्रभू रक्ताच्या थारोळ्यात पडले तरी तोफेच्या आवाजासाठी त्यांचे प्राण अडकून होते. ही होती स्वराज्य प्रती असलेली निष्ठा. आधी लग्न कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटत असताना स्वतः मृत्यूच्या जबड्यात उडी घेणारे शिवा काशीत आणि होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण सार्थ ठरवणारे जीवा महाला. महाराजांनी कधीही आपल्या मावळ्यांना नोकर समजले नाही, ते त्यांना सखा आणि सहकारी मानत असत. म्हणूनच जेव्हा मधारी मेहतर आग्र्याच्या कैदेतून महाराजांना सोडविण्यासाठी आपले जीव धोक्यात घालत तेव्हा ती केवळ एक कर्तव्य नसते तर ते महाराजांवर असलेलं प्रेम असतं. आज आपल्याला तलवारी घेऊन लढण्याची गरज नाही, पण आज शिवरायांच्या मावळ्यांसारखी निष्ठा आपल्या कामात, आपल्या देशात आणि आपल्या समाजात असायला हवी. जो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो तोच आजच्या काळातील खरा मावळा आहे. शेवटी एवढेच म्हणेन, कासावीस झाले कितीही प्राण तरी शिवरायांची साथ सोडली नाही. कासावीस झाले कितीही प्राण तरी शिवरायांची साथ सोडली नाही. इतिहासाच्या पानात मावळ्यांनी निष्ठेची नवी व्याख्या दिली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती